रणधुमाळी विधानसभेची या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। आपण सध्या आलेलो आहोत पुसद विधानसभा मतदारसंघात आणि या मतदारसंघाचं इंद्रनील नाईक हे प्रतिनिधित्व करतात। ते अजित पवार गटाचे आमदार आहेत। या मतदारसंघामध्ये कोणत्या समस्या आहे, आमदारांनी किती आश्वासनं दिली, त्याची किती पूर्तता झाली आहे, या मतदारसंघाचं संपूर्ण आढावा आपण या अनुषंगाने जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत बरेच कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकसुद्धा आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण जाऊया बीजेपीकडे। दादा, ओमदादा, मला सांगा, तुमच्या या मतदारसंघामध्ये आमदारांनी किती पटीनं विकास केलेला आहे, काय आश्वासनाची पूर्तता केलेली आहे? या ठिकाणी आमदार म्हणल्यानंतर आमची जी महायुती होती, महायुतीचे दोन आमदार होते। आमदार ॲडव्होकेट निलेजी नाईक साहेब हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य आणि दुसरे आमचे लहान बंधू आदरणीय इंद्रनीलजी नाईक साहेब। तर यांचा जेव्हा कार्यकाल सुरू झाला आहे 5-6 वर्षाचा, तर त्या काळामध्ये त्यांनी जेवढे आश्वासने दिले होते, आश्वासने दिलेले पूर्तता करण्यासाठी 100% त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला, कामंसुद्धा केले आणि भरपूर प्रमाणामध्ये निधीसुद्धा आणला आणि निधीचं काम त्या पद्धतीने झालं। जसं आता उल्लेखनीय गोष्टीचा विचार केला तर आता पुसदला आपल्या एक मोठा प्रॉब्लेम होता की गर्दी गावामधून वाढत होती, तर त्यासाठी रिंग रोडची उपाययोजना, तर रिंग रोड मंजूर करून आणणे ते त्यांनी केलं। त्यानंतर पर्यटनासाठी निधी आणला, विविध रोडसाठी निधी आणला, म्हणजे जे काही जनसुविधा आहेत याच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये निधी आणला। परंतु मध्यंतरी आलेल्या जे करोनाचं संकट होतं त्यामुळे थोडंसं आपल्याला जो वेग होता तो थांबल्यासारखा वाटला, परंतु त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर निश्चितच खूप समाधानकारक त्यांचं काम आहे असं मला म्हणायचं। निश्चितच आमदारांनी, स्थानिक आमदारांनी विकास केलेला आहे। इंद्रनील नाईक असो किंवा निलय नाईक असो, यांनी आमदारांनी विकास केलेला आहे। काय सांगाल तुम्ही की आमदारांनी विकास केला आहे? विकास केलेला आहे। विकास समजा थोडा चालूच आहे, विकासाबद्दल काही हे नाही म्हणा, आणि जे पाहिजे ते तेवढं आणखीन झालेलं नाही पूर्ण। तुम्ही युवा आहात, काय सांगाल, काय मतदारसंघाचे मुद्दे आहेत आणि कोणत्या तळागाळातील मुद्द्याला घेऊन ही पुढची जी विधानसभा आहे ती पार पडेल? कुठल्या आमदाराला? युवकांचे भरपूर प्रमाणात प्रश्न आहे, बेरोजगारी आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं समजा तर आता बेरोजगारी किती प्रमाणात वाढलेली आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात महाविकास आघाडीकडून युवा चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे, अशी एक युवा म्हणून मला वाटते। निश्चितच आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। दादा, मला सांगा, शिवसेनेच्या आमदारांना यावेळेस तिकीट मिळणार का, किंवा या मतदारसंघाचे कुठले मुद्दे घेऊन आपण पुढे चालणार? यावेळेस महाविकास आघाडीमध्ये समजा अजून 115 सीट उद्धव साहेबांनी मागितलेल्या आहे, त्याच्यामध्ये हा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्यावेळेस या ठिकाणच्या महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तिकीट मिळेल, त्यावेळेसचा जो उमेदवार या ठिकाणची राहील त्यावेळेसच खऱ्या अर्थाने या ठिकाणची काटाकुस्ती होईल आणि खऱ्या अर्थानं लढत होईल। बाकीच्या याच्यावर तेवढं, कारण जनता जी आहे सध्या महाराष्ट्रातली जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागं विश्वासानं पाहते आहे आणि त्यावेळेसच खरी लढत या ठिकाणी आहे। आणि सध्या इतके प्रचंड मुद्दे या ठिकाणी आहेत आमदारांच्या याच्याकडून, रोजगारीचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, तुम्हाला अतिक्रमण आहे गावामध्ये, आणि कोणत्याही प्रकारचं विकास कामं सध्या दिसत नाही। केवळ इतके 1000 कोटी आले, तितके 1000 कोटी आले, पण ते प्रत्यक्षात काही दिसत नाही आहे। कारण निश्चितच 1000 कोटी आले एवढाच फक्त दावा विकासात्मक केला जातो। आपल्यासोबत बोलायला आणखीन काही कार्यकर्ते आहे। फक्त विकासात्मक बोलायचं झालं तर फक्त फिगर दाखवतात आमदार, असं बोललं। आता राजकारण आहे, त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालायचेच आणि विरोधकांच्या त्या आरोपांचं सुद्धा स्वागत आहे, कारण आता निवडणुकाची रणधुमाळी अशा तुमच्या कार्यक्रमामध्ये आहे। अशा वेळेस विरोधक काही सत्ताधाऱ्यांच्या आरत्या तर गाणार नाही, त्यांचं कौतुक करणार नाही, साहजिकच आहे। नाही त्या गोष्टीचं भाऊ करून नाही त्या गोष्टीचा आरोप करणं चालू आहे। पण आता या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला सत्सक विवेक बुद्धी त्या ठिकाणी जर जागृत असेल तर या पुष्पावंती नगरीसाठी मागील अत्यंत प्रतिकूल काळामध्ये, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, प्रतिकूल काळामध्ये, की जिथं करोनासारखा आजार आला, त्या ठिकाणी 2-3 राजकीय स्थित्यांतरं घडलीत, अशाही काळामध्ये त्या ठिकाणी भरपूर समाधानकारक निधी या ठिकाणी आलेला आहे। कामं त्या ठिकाणी झपाट्यानं चालू आहेत। पण मी सातत्यानं अशा होणाऱ्या सगळ्या ह्या ज्या विधायक चर्चा आहेत, ज्या गावधर्माच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या चर्चेमध्ये मी कायम सांगत आलो की विकास ही काही भिंतीवरचा फोटो नाही आहे, ती सातत्यानं चालणारी एक प्रक्रिया आहे आणि त्याचा आउटपुट चांगल्या रीतीने दिसतोय आणि जो खरा मतदार आहे त्यांच्या माध्यमातून तो निवडणुकीच्या माध्यमातून बी पुढे व्यक्त होईल। निश्चितच विकास हा सातत्याने होत आहे असा दावा कार्यकर्ते करताना दिसत आहे। काय सांगाल, विकास झालेला आहे का? निश्चितच आता असं पकडून चालव की 52 वर्षापासून एक नाईक परिवाराचा संपूर्ण पुसद तालुक्यामध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यावरती व एकाधिकार
वन साईड असाच एक आत्तापर्यंत त्यांनी राज्य करत आलेलं आहे पुसदवरती. मागच्या 10 वर्षापासून जरी पाहतो म्हटलं की 5 वर्ष त्याच्यापूर्वी लोकनेते मनोहर भाऊ नाईक यांचा विरोधात असल्याकारणामुळे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून या ठिकाणी विकासाला निधी दिला नाही, हे मी सर्वस्वी मानतो. कारण की आम्हीसुद्धा त्यांचे आधी कार्यकर्ते होतो, पण आता सध्याला राष्ट्रवादी 2 गट पडल्यामुळं आम्ही शरद पवार साहेबांकडे आम्ही झुकलेलो असल्यामुळं तर आम्ही आता सध्याच्या कंडिशनमध्ये सध्या मागच्या 5 वर्षामधून माननीय लोकनियुक्त आमदार इंद्रेंद्र भाऊ यांनी काही विकास आश्वासनं दिले होते, पण ती आश्वासनं आत्तापर्यंत काही पूर्ण केलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे खेड्यावरती पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनपर्यंत झालेली नाही. दुसऱ्याच्या गोष्टी रोजगार उपलब्ध झालेला नाही. माळ पठारावरचा पाण्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता, त्यांनी घेतला नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अजून रोजगार जे MIDCमध्ये जे फॅक्टऱ्या लावणार होत्या त्याच्यामध्ये झालं नाही. CCIचा मुद्दा जे नवीन आणलेला होता 2 वर्षापूर्वी, CCIचा मुद्दा हा कळीचा भ्रष्टाचाराचा मुद्दा इथं या ठिकाणी गिनला होता, पण सत्ताधारी हे सांगणार नाहीत. मोठमोठ्याने 10x20ची बॅनर लावतील की आमदार साहेबांनी हे केलं. अरे पण 2 वर्षापूर्वी CCIचा या ठिकाणी एक खाजगी आपण सुतगिरणीला आपला जिनिंगवाल्याला दिला होता, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार एवढ्या प्रमाणात झाला होता की त्याला 15 दिवसामध्येच गाशा गुंडाळावा लागला होता. निश्चितच CCIचा सुद्धा घोटाळा झालेला आहे. आपण यावर प्रतिप्रश्न करूया, काय सांगाल? अत्यंत धांदात खोटे आरोप आहेत त्या ठिकाणी. सुरुवातीला स्वप्नील जयस्वाल माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी पुसदचा आपल्याला मागच्या पुढच्या सगळ्या काळाचा जर विचार केला, आपल्या पुसदचा इतिहास हा जरी वैभवशाली असला तर आपला भूगोल थोडासा अडचणीचा आहे. ही अडचण वसंतराव नाईक साहेबांच्या काळात होती, सुधाकर नाईक साहेबांच्या काळात होती आणि कनेक्टिंगच्या अभावामुळे हवे तसे उद्योगधंदे विकसित झालेले आहे ही मान्यता. पण याही संदर्भामध्ये मोठं कार्य आहे आणि ज्या पक्षाची आपण फारकत केल्याचे बोलतायत तर आम्ही त्या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधाराशी तडजोड केलेली नाही आहे. विकास त्यांनी एक सांगितलं आहे की घराणेशाहीचा फटका बसलाय का? अजिबात नाही. नकारात्मक गोष्टी आहेत. त्यांनी इथं राज्य केलेलं आहे असं नाही, हे लोकशाही आहे. लोकांचं त्यांच्यावरचं शाश्वत प्रेम आहे. लोक दिलेत, राज्य केलं आहे, वर्चस्व आहे. ह्या संकल्पनाच नाईक परिवाराच्या बसत नाही. नाईक परिवाराची व्याप्ती खूप मोठी आहे. इथला दलित, हिंदू, मुस्लिम बांधव, शेतकरी, शेतमजूर, वंचित, पीडित, शोषित हे सगळं त्या घटकाचा भाग आहे आणि सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये झालेला आहे. निश्चितच पहिली आघाडी आम्ही असं उल्लेख बाळासाहेब करतात. आपल्यासोबत वंचितचे काही कार्यकर्ते सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बुद्धरत्न भालेराव आहेत. भालेरावजी, मला सांगा, या मतदारसंघाचा कितीपट विकास झालेला आहे? आश्वासनं किती पूर्तता केलेली आहे आमदारांनी? आश्वासनाचा पूर असते नेहमीच. लोकसभा येऊ द्या, विधानसभा येऊ द्या किंवा नगर परिषद येऊ द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठलीही निवडणूक येऊ द्या. जर खरंच नाईक परिवाराने जर पुसद विधानसभेचा विकास केलेला असेल तर मग आता तुम्ही आमदारकीचं परत एकदा तिकीट कशाला मागत आहेत? तुमच्या घरामधून 2-2, 3-3 व्यक्ती आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत. तुम्ही खरंच तुम्हाला पुसदचा विकास करायचा आहे का? 70 वर्षाचा तुम्ही विकास केलेला आहे. मागच्या 60-65 वर्षापासून तुमच्याच घरामधला आमदार आहे, तुमच्या घरामधले मंत्री राहिले आहेत, तुमच्या घरामधले मुख्यमंत्री राहिलेले आहेत, बरोबर आहे. त्या मुख्यमंत्र्याच्या नावावर तुम्ही आजपर्यंत 10 वर्षापासून तुम्ही जे सत्ता भोगत आहात, खरंच त्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेण्याच्या लायकीचे तर तुम्ही आहात का? आज आम्ही वारंवार हा मुद्दा उचलतो की ज्या वसंतराव नाईक साहेबांच्या भरोश्यावर तुम्ही सत्ता भोगत आहात त्याच वसंतराव नाईक साहेबांच्या उद्यानाचं तुम्ही अजून उद्घाटन केलेलं नाही आहे. आणि आत्ता लोकसभेच्या अगोदर जो फंड आमदारांना इथल्या 3 आमदारांना आला, त्या 3 आमदारांनी आपला जो फंड आहे ना, बुद्धविहार, गावातले मंदिरं आणि मस्जिद याच्या पलीकडे कुठं खर्च केलेला नाही आहे. 20 लाख, 40 लाख, 50 लाख मंदिरं बांधा, विहारं बांधा, मस्जिदी बांधा, हरकत नाही आहे. पण तुम्ही शहरामध्ये फिरून बघा, जे रोड आज बनला एकाच महिन्यामध्ये तो रोड उखडलेला आहे. हा जे आमदाराचा विकास आहे का? तुमचे पाळलेले ठेकेदार, पोचलेले ठेकेदारांना तुम्ही कामं देता, ते कामं आज तुम्ही कोटीचे कामं देता, एका महिन्यामध्ये ते कामं उखडतात. हा निश्चितच जाती धर्माचं राजकारण करतात आणि ठेकेदार पोचण्याचं काम सुरू आहे. काय सांगा? या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा माझ्या मित्रांनी काढला होता की पाण्याची व्यवस्था खेड्यापाड्यामध्ये झालेली नाही. तर महायुती सरकारचं जे वर आमचं मोदीजी सरकार आहे त्यांनी हरघल जल, घर घर जल ही जी योजना आणली त्यानुसार 119 ग्रामपंचायतच्या सर्व गावामध्ये पाण्याची व्यवस्था सध्या चालू आहे आणि काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी पूर्ण पडलेली म्हणजे झालेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता आमच्या मित्रांनी सांगितलं की बाबा मंदिरं मस्जिदे असे बांधले जातात आणि त्या फंडचा वापर असा केला जातो. तर त्यांना माहीत असायला पाहिजे की संवैधानिक आपल्या लोकशाहीमध्ये मंदिर मस्जिद या गोष्टीसाठी
त्यासाठी फंड दिला जात नाही. तर आपली मला बोलू द्या, आपली एक संकल्पना अशी आहे की मंदिर असेल, मस्जिद असेल, त्या ठिकाणी लोक जमा होत असतात आणि जमा झालेले लोक एक चर्चा करत असतात. ती चर्चा लोकांच्या विकासासाठी असते आणि अशा लोकांना थांबण्यासाठी जागा लागते, म्हणून तिथे सभागृह दिलेले आहेत. निश्चितच सभागृहांसाठी हा जो आहे निधी देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत काही युवा कार्यकर्ते सुद्धा आहेत. हर्षल, काय सांगशील मला मतदारसंघाच्या बाबतीत? पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी कैलासवासी वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेब यांनी खूप प्रयत्न केले, पण पुसदची बारामती झाली पाहिजे असती. आत्तापर्यंत पुसदमध्ये काही विकास झालेला नाही आहे. पुसदचा विकास हे भकास झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच पुसदचा विकास हे भकास झाल्याचं सांगण्यात येतं आहे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा, या मतदारसंघात आपण एवढ्या वर्षापासून वास्तव्यास आहात, कशा पद्धतीनं विकास दिसून येतो? गेल्या 40 वर्षापासनं या पुसद विधानसभा मतदारसंघाचा एक मतदार म्हणून मी मतदान करत आलो. गतकाळातली आमची ही विधानसभा एकोप्यानं नांदणारं हे शहर, समाजात दिसणारा एकोपा दिवसेंदिवस थोडासा कमी होत चालला आहे. कुठल्याही पक्षावर मला आरोप करायचा नाही, मात्र जनप्रतिनिधी हा जनतेशी जुळलेला असावा, जनतेच्या सुखदुःखात समरस होणारा, विशेषतः आपल्या त्या राजकीय शक्तीचा वापर समाज विकासासाठी, समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे. तसंच या संसदीय शासन व्यवस्थेत शासन आणि प्रशासन यांच्या समन्वय असायला पाहिजे. सर्वांसाठी उपयोगी अशा प्रकारच्या योजना यायला पाहिजे. विशिष्ट गटातटाचा विचार करून केवळ आपला राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूनं लोकांसमोर आणलेली योजना दीर्घकाळ टिकत नसते आणि त्यामुळं सदैव आणि नेहमी जनतेच्या सोबत राहणारा असा जनप्रतिनिधी असावा असं मला वाटतं. आणि निश्चितच जनतेच्या सोबत असणारा प्रतिनिधी या मतदारसंघाला हवा आहे, अशी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्तासुद्धा आहेत. लाडली बहीण योजनेअंतर्गत जे आहे ते 1500 रुपये शासनाने दिलेले आहे, त्याचा काय प्रभाव विधानसभेत दिसून येईल? निश्चितच भावाकडनं मिळालेली उभारणी महिलांना प्रियच असते, त्यात काही वाद नाही. पण मला असे म्हणायचे आहे की सरकारने जे लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहे, तर आम्हाला चॉकलेट नको आहे, आम्हाला पर्मनंट सशक्तीकरण हवे आहे, महिलांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या संरक्षणाचा विषय आहे. आणि त्या संरक्षणाच्या विषयामध्ये जेव्हा पण महिलांवर अत्याचार होतो त्यावेळेस तुम्ही त्यात कृपया राजकारण आणू नये आणि त्यांना व्यवस्थित न्याय देण्यात यावा, कोणतेही राजकारण त्यामध्ये न टाकता. आणि माझे भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. चॉकलेट नको आहे, महिला सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरण गरजेचं आहे. हे पहा, महायुती सरकार हे चॉकलेट देतच नाही. आपण मागच्या 5 वर्षाचा विश्लेषण करा. 2.5 वर्ष ती सत्ता असताना किती हे झाले, अन्याय झाले, आणि आता या 2.5 वर्षात किती काम होत आहेत हे आपल्या जनतेसमोर आलेलं आहे. आता महाविकास आघाडी जी होती त्यांचे जे काम आहे ते आता या सरकारने चांगल्या पद्धतीने केले. आता याच्यात विश्लेषण करायला जनतेला समजलं पाहिजे की हे सरकार चांगलं काम करत आहे. आणि याचं आता आश्वासन आहे की चॉकलेट आहे, हे तुम्ही त्यांना वेळ द्या ना. आता तुम्ही 3-4 महिन्यापासून हे समजा हे चालू आहे स्कीम, ही पुढच्या 6 महिने 1 वर्ष सरकार पुन्हा बसल्यावर करते की नाही याचा विश्वास तर करावा लागेल ना तुम्हाला. आता चॉकलेट कसं म्हणू शकता तुम्ही?